सातारा एक्सप्रेस न्यूज। पाटण ते मणदुरे एसटी बस सेवा सुरू। केरळ विभागातील विद्यार्थ्यांना मोफत बस पासचे वाटप। पाटण तालुक्यातील केरळ विभागातील शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवासातील त्रास आणि होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पोपटराव उर्फ नाना कदम यांच्या विशेष प्रयत्नातून पाटण ते मणदुरे नवीन एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। तसेच सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत एसटी बस पासचे वाटप करण्यात आले। एसटी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे सुरुल आणि बीबी गावातील अनेक विद्यार्थी पायी चालत आपल्या घरी जात असत। याशिवाय साखरी, मेंढोशी, केरळ, गडामवाडी, ससेवाडी, मणदुरे, अरल आणि निवकणे या गावांतील विद्यार्थ्यांना एसटी बस किंवा खासगी वाहनांसाठी तासनतास वाट पाहावी लागत होती। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि प्रचंड हाल होत होते। विद्यार्थ्यांची हीच समस्या सोडवण्यासाठी कदम यांनी पाठपुरावा करून बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांना मोफत बस पासही उपलब्ध करून दिले। मान्यवरांच्या उपस्थितीत पास वाटप या उपक्रमांतर्गत आज अनेक विद्यार्थ्यांना मोफत एसटी बस पासचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम पांडुरंग सपकाळ, अरविंद धोंडीराम कदम, दत्तात्रय मारुती कदम, ज्ञानेश्वर नथुराम कदम आणि माजी सरपंच लक्ष्मण कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पत्रकार शंकरराव माने, युवा उद्योजक धनंजय साळुंखे, नितेश पाटणकर, विशाल पाटणकर तसेच पाटण एसटी डेपोचे पाटील साहेब आणि सर्व शाळांचे शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या सर्व उपक्रमात सहकार्य करणाऱ्यांचे पोपटराव उर्फ नाना कदम यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत।